मुंबईमध्ये अध्यक्ष महोदय काही झोपडपट्ट्या पाडल्या आवार साहेब 50 मिनिटं झाले, थोडं कंक्लूड एक तास घेणार. विरोधी पक्षाचा पहिला माणूस आहे तो 1 तास घेणार. अध्यक्ष महोदय पावसाळ्यामध्ये 1998 साली परिपत्रक निघालं. नलिनाक्षण नावाचे सेक्रेटरी होते की पावसाळ्यात एकही झोपडी पाडू नका, ती अधिकृत असू दे अनधिकृत असू दे कारण कुठलंही असू दे. पण अध्यक्ष महोदय हे पहिलं वर्ष होतं. अध्यक्ष महोदय ऐकाल, ते तर ऐकायला कोण नाही, तुम्ही तर ऐका. अध्यक्ष महोदय खेडा नगर मधल्या 400 झोपड्या पाडण्यात आल्या. अध्यक्ष महोदय सगळे दलित आणि मुसलमान होते. 400 झोपड्या ऐन पावसाळ्यात पाडण्यात आल्या खेडा नगर. शासनाने त्याची चौकशी करा. येलो अलर्ट असताना, म्हणजे जबरदस्त पाऊस पडेल असा अलर्ट असताना हे सगळे शासनाचे GR पायदळी तुडवत गरिबांना रस्त्यावर आणले. ते भीमनगरचं ते उदाहरण सांगूनच झालं. 4 जून पोलिसांच्या संरक्षणाखाली 800 झोपड्या तोडण्यात आल्या. आणि कोणी सांगितलं? तर ह्युमन राईट्स कमिशन. त्या ह्युमन राईट्स कमिशनला हे माहित नाही की आपले या सरकारचं, म्हणजे जे शिंदे साहेबांनी 2021 साली त्याची पुनर्स्थापना केली आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब केला. शिरसाट साहेब जे 1998 साली नलिनाक्षण यांनी काढलेलं सर्क्युलर होतं त्याच्यावरती परत एकदा शिक्कामोर्तब केला. कोणी? तर गरिबाच्या घरात जन्माला आलेल्या एकनाथ शिंदे साहेबांनी. आणि झोपड्या तोडल्या जातात. हाजी मलंग, तुमचा राग काय हाजी मलंगला मला माहित नाही, त्याच्यावरती मला बोलायचं नाही. पण तिथल्याही लाईनीत झोपड्या तोडण्यात आल्या आणि त्या लोकांना बेघर करण्यात आलं. गरीब 70 ने काही सालों का इतिहास आहे. आणि ती जमीन एका ब्राह्मणाची हिंदूची आहे. आणि तो अधिकाराने सांगतो की हे त्यांचं स्थान आहे, त्याच्याबद्दल त्याच्यात जाऊया नको. पण तुम्ही मला शिरसाट साहेब सांगावं, तुम्ही धारावीत जा, रमाबाई आंबेडकर नगर मध्ये जा, साठे नगर मध्ये जा, कोण भेटतील तुम्हाला तिथे? कोण भेटतील? पण त्यांच्या जर झोपड्या पावसाळ्यात पाडल्या गेल्या तर तुमच्यातला माणूस जिवंत होणार नाही. तुम्ही माझ्या बरोबर मुख्यमंत्र्यांकडे येणार नाही भांडायला? एकदा सांगा हो की नाही. प्रश्न तुमचा आणि माझा नाहीये. हा, मग त्याच्याबद्दलच मी तुम्हाला आव्हान करतोय. तुम्हाला जर त्याची कळवळा नसेल तर कोणाला असला पाहिजे? त्यांच्याकडनं अपेक्षा नाहीये मला तुमच्याकडनं अपेक्षा आहे की आपण दोघं तिघं मिळून जाऊया की झोपड्या तोडणं बंद करा पावसाळ्याच्या. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.